मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांनी युती जाहीर केली। त्यानंतर आता दुसरी यादी त्यांनी जाहीर केली आहे। सोबतच यामागे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी पहिल्या यादीमध्ये 7 तर दुसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवारांची नावं जाहीर केली। यामध्ये अजित रावराणे, संजय कांबळे, रदबा गेऊलकर, गणेश शिंदे, राही खानोलकर, आरती चव्हाण, मंजू जयस्वाल, सानिया शहा, अभिजित कांबळे, भरत वनाने आणि सुफियान अन्सारी अशी या एकूण 11 उमेदवारांची नावं राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केलेली आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू यावेळी एकत्र आलेत, त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसांनी एकत्र यावं, मराठी माणसाने मुंबईसाठी यावं एकत्र असं म्हणत मुंबईसाठी यांनी युती केली आहे। मुंबई महानगरपालिकेत 227 साठी मतदान होणार आहे, तर यामध्ये मनसेला 52 जागा निश्चित झाल्यात असं म्हटलं जात आहे। सोबतच आतापर्यंत 135 एबी फॉर्म ठाकरे शिवसेना गटाने दिलेत, अजूनही एबी फॉर्म दिले जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर ठाकरेंची शिवसेना 160 ते 165 एबी फॉर्म देणार असल्याचं देखील कळत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी 10 ते 12 जागा सोडणार आहे असं सूत्रांनी सांगितलं। दरम्यान मुंबईमध्ये राज्यातील एकूण महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे, मतमोजणी होणार आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच पक्षातील उमेदवार आता हळूहळू प्रचाराला सुरुवात